ऑडिओ क्लिप नंबर 2. या प्रपंचाच्या धबडग्यात आणि कार्याच्या व्यापातही त्यांची अध्यात्म साधना मात्र चालू होती. श्रुतराजा भाऊ भट यांच्याशी आत्मीयतेने बोलताना आप्पांनी सांगितलेलं अंतरीचं गुज त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलं. ध्यानधारणा मी नित्याने करतो, त्याचा मला लाभही होतो. 10-10 मिनटंसुद्धा निर्विचार स्थितीत मला सहज राहता येतं. ती निर्विकार स्थिती अभावात्मक नसते, नामाने ती व्यापून जाते. भगवत कृपेकरता माझा अट्टाहास नाही आहे. आज तरी इंतजार में मजा है जो वसले यार में नाही याचा अनुभव येतो. नामस्मरण करीत निवांत राहतो. या आप्पांच्या अंतरंग मित्राजवळ काढलेल्या उद्गारावरून प्रपंच आणि धर्मकार्य यांच्या व्यापातही जीवन योगाच्या संसिद्धीसाठी त्यांची गोपनीय साधना कशी अखंडपणे दीर्घकाळ चालू होती हे लक्षात येतं. योगमार्ग आणि राजकारण या दोन्हींची आवड असूनही स्वामीजींवर काही बंधनं पडलेली होती. गीतेवरील एका प्रवचनात ते म्हणतात, दादांनी मला लिहिलेला पत्रातला उपदेश मी सांगतो. योगमार्ग योग्यांचा, तो न गृहस्थाश्रमी लोकांचा. पण एकच कर, योग हा टवाळीचा विषय होऊ देऊ नकोस. तुझा छंदिष्टपणा लक्षात घेऊन हे सांगतो आहे. दुसरी सूचना त्यांनी मला अशी केली होती की राजकारणात भाग घेऊ नको. मी या दोन्ही सूचना तंतोतंत पाळल्यात. फक्त छंद म्हणून राजकारणावर बोलतो आणि सांगण्यापुरताच योगही बोलतो. यावरूनच हे लक्षात येतं की त्यांची परमार्थ साधना मुख्यत्वे करून भक्ती मार्गातलीच होती. श्री दासगणू महाराजांच्या परंपरेनुसार विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रास त्यात विशेष प्राधान्य होतं. आप्पांची ही साधना परिपक्व झाली आणि सगुण भगवंतांच्या साक्षात दर्शनाने त्यांच्या साधन यात्रेची गोड सांगताही याची देही याची डोळा झाल्याचं आढळतं. भगवान नारायणाने त्यांना साक्षात दर्शन दिलं. अत्यंत कृपेने भगवंतांच्या आलिंगनाचा लाभही त्यांना प्राप्त झाला. एकदा तर श्रीमूर्तींच्या गळ्यातील हारच ध्यानमग्न आप्पांच्या गळ्यात अकल्पितपणे घातला गेला आणि सगळं वाचून कलियुगातील साधकालाही आपल्यालाही केव्हा तरी हे साधू शकेल असा दिलासा मिळतो. प्रपंचात आधीपासूनच त्यांना सर्वच काही अनुकूल होतं. अगदी रेलचेल होती असंही नाही. इतर सामान्यांप्रमाणे ओढग्रस्त अवस्था होतीच, पण त्यातूनही त्यांची तत्वनिष्ठा अभंग होती. याचंही चित्रच बघा. दादांच्या चरित्राच्या छपाईचं काम चालू होतं. आगाऊ सवलतीचं आवाहन करणारं पत्र काढलं होतं. 1000 पत्रकं छापायची होती. त्या छपाईसाठी 15 रुपये हवे होते. जवळ पैसे नव्हते. आप्पा तर खूपच अस्वस्थ होते. घरातल्या घरात अस्वस्थपणे येरझाऱ्या चालू होत्या. सौ इंदिराबाईंनी खोदून खोदून विचारलं तेव्हा कारण समजलं. नेहमीच्या खर्चातून किरकोळ शिल्लक राहणारे असे पैसे असतच. इंदिराबाईंनी फणी करंड्याच्या पेटीपासून मिसळण्याच्या डब्यांपर्यंत तर भाजीच्या दुरडीपासून ते कपड्यांच्या पेटीपर्यंत धुंडून सगळे पैसे भराभरा बाहेर काढले. जमलेले पैसे सुदैवाने 16-17 रुपये भरले. त्यांनी ते पैसे आप्पांना दिले. प्रसन्न चेहऱ्याने त्यांनी पत्नीकडे पाहिलं आणि ते तडक बाहेर पडले. त्यांच्या प्रसन्नतेत अनेक भाव सम्मिलित झालेले होते. लहानपणापासूनच त्यांनी गरिबी सोचली, स्वाभिमान जपला, पण तत्वाला कधी मुरड घातली नाही आहे. वैद्यकीय व्यवसाय केला असता तर केव्हा 4 आकड्यात उत्पन्न मिळायलाही लागलं असतं. आयुर्वेद महाविद्यालयात सेवा करताना आणि तिथून त्यागपत्र देऊन स्वेच्छेने सेवानिवृत्ती होताना घडलेला घटनाक्रम आणि त्या संदर्भात आप्पांनी लिहिलेली अतिशय स्पष्ट आणि अलिप्त मनोवृत्तीची पत्र त्यांच्या व्यवहार दक्षतेवर प्रकाश टाकतात. श्री दासगणू महाराजांच्या पश्चात आप्पांनीच त्यांची परंपरा चालवावी अशा प्रकारच्या आग्रहाला आप्पांनी दिलेलं विश्लेषणात्मक मुद्देसूद उत्तर, मंत्रदीक्षेच्या परंपरेबद्दल त्यांनी दाखवलेली अरुची आणि जागरूकता, त्यावर मंत्रदीक्षा चालू केल्यावर त्यांनी ठेवलेली सावधानता, दासगणू महाराजांच्या पश्चात त्यांच्या ऐहिक संपत्तीची विभागणी करताना त्यांनी ठेवलेला कृतज्ञ समतोल, स्वतःच्या
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात व्यवस्थापत्र लिहून त्यांनी आपल्या मुलांना केलेला उपदेश आणि स्वतःच्या निर्याणानंतरच्या व्यवस्थेसाठी त्यांनी स्वामी उमानंदांना त्याच आठवड्यात लिहून दिलेले पत्र, या सर्व बाबी विचारात घेता भगवद्गीताकारांनी भक्त लक्षणात सांगितलेली दक्षता आणि समर्थांचं तिसरे ते सावधपण सर्वांविषयी हे त्यांच्या रोमारोमात किती भिनलं होतं याची प्रचिती येते. आसे तू हिमाचल विखुरलेल्या भारतातील सर्व तीर्थांच्या यात्रेचा पुण्यलाभ आणि आनंद आप्पांसारखा कोणीही कधीही लुटला नसेल. सर्वांना ज्ञात असणारी आणि परंपरागत क्रमाने घडणारी अशी तीर्थयात्रा तर त्यांनी केलीच, पण सामान्य भाविकांची पावलं जिथे वळत नाहीत किंवा इच्छा असली तरी तिथे जाणं आवश्यक किंवा शक्य वाटत नाही, अशा भगवान मुक्तिनाथांची दर्शन यात्रा आप्पांनी आवर्जून केली. कैलास मानस सरोवर यात्रेला प्रारंभ होताना पहिल्या तुकडीतच आप्पा सहभागी झाले. प्राणप्रिय सिंधूचं स्नान त्यांनी 3दा जाऊन केलं आणि हिमालय यात्रा निदान 25 वेळा तरी निश्चितपणे केली. हे सर्व पाहिलं म्हणजे 6वी शीत उष्णादी पाहावी रम्यसी स्थळं या समर्थ उक्तीनुसार त्यांनी किती जीवापाड प्रेमाने भारतमातेचं सर्वांगांनी दर्शन घेतलं हे जाणून आश्चर्य वाटतं. आप्पांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रायः या सर्व तीर्थांवर आणि तिथल्या देवतांवर त्यांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त अशी काव्यरचना केली आहे. ही काव्य किती भावगर्भ आणि नादमधुर आहेत याचा प्रत्यय सिंधू स्नान केल्यानंतर रचलेलं हे केविल वाणे झाले तुझं वीण स्वराज्य हिंदूंचे, केविल वाणे झाले तुझं वीण स्वराज्य हिंदूंचे, स्नान मज घडले सिंधूचे. हे एकच काव्य वाचलं तरीही होईल. मुक्तिनाथ यात्रेच्या प्रसंगी ओखला या निसर्गरम्य स्थानी पलीकडील किनारा न दिसण्या इतका विस्तीर्ण तलावात वयाच्या 75व्या वर्षी आप्पांनी पोहण्यासाठी उडी घेतली आणि पलीकडचा तीर गाठून त्या अरण्यात समाधीस्थ होऊनही बसले आणि पुन्हा पोहूनच परत आलेत. हे कल्पनेलाही फार कठीण वाटतं. उत्तर काशीला व्यासकुंडाहून सायंकाळी परत येताना पाय घसरून ते खोल दरीत पडता पडता 15-20 फुटांवरील झाडाला धरून थांबले आणि तिथून मफलर बांधून तयार केलेल्या दोराच्या साह्याने धडपडत कसे वर आले हे वाचताना त्यांचं या वयातलं ट्रेकिंग थक्क आणि रोमांचित करतं. हे सर्व त्यांना साधू शकलं याचं कारण त्यांचा मानसिक उत्साह, साहस तर आहेच आहे, परंतु त्यासोबतच व्यायाम, आहार, विश्रांती या सर्व पैलूंच्याकडे त्यांनी अखेरपर्यंत दक्षतेनेच लक्ष दिलेलं आहे. हेच आहे या ग्रंथातील पुढील एकच उतारा नीट वाचला तरी त्यांच्या मनोभावांचं सम्यक आकलन होतं. आप्पा, तुमच्या हातात सत्ता दिली तर तुम्ही पहिल्यांदा काय कराल? हे सर्व बदलेल का? त्यावर आप्पा म्हणाले, मला या देशाचं हित करण्याचे सर्व अधिकार प्राप्त झाले तर प्रथम शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करीन. दुसरं, सेना दलातील परधर्मियांना दूर करीन, ज्याप्रमाणे पंतप्रधान इंदिरा गांधींनी युद्धकाळात मुस्लिमांना सीमेवरून परत पाठवलं होतं. तिसरं म्हणजे आरक्षण पूर्णतः बंद करीन. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करीन. गुरुकुल पद्धती आणि शिक्षणाच्या कालात व्रतस्थ राहून विद्यार्जन करण्यावरच भर देईन. भारतभर प्रवाशांसाठी उत्तम स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा आपलं आपण करून खाण्याची सोय उपलब्ध करून देईन. हा नियम मी भारतभर लागू करीन. काश्मीरचा प्रश्न सोडवायला मला 8 दिवस पुरेसे आहेत. आप्पांच्या शब्दात समग्र आप्पा असंच या परिच्छेदाचं वर्णन करावंसं वाटतं. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, ही श्री समर्थांची उक्ती जणू आप्पांचा स्थायी भावच होता. कुमार वयापासून त्यांच्या वाचन लेखनाला वेग येऊ लागलेला दिसतो. पुढे तो सर्वच क्षेत्रात सातत्याने वाढत गेलेलाही आढळतो. या विपुल लेखनात कितीतरी विषय आणि कितीतरी प्रकार दिसतात. आयुर्वेद शिकवत असताना आप्पांनी वैद्य श्री गो जोशी आणि वैद्य श्रीमती निर्मलाताई राजवाडे या सहलेखकांच्या सोबतीने आयुर्वेदशास्त्रावर कौमार भृत्यतंत्र, शल्यशालाक्य तंत्र, निदानपंचक, संप्रप्ती विज्ञान,
आयुर्वेद व्याधी विनिश्चय, अष्टांग संग्रह इत्यादी ग्रंथांचं लेखन केलं. वेद, वैदिक, वाङ्मय आणि एकूण संपूर्णच भारतीय संस्कृती यांच्याविषयी पूज्य स्वामीजींना प्रखर अभिमान होता. त्यांनी त्यांचं सखोल अध्ययन आणि चिंतनही केलेलं होतं. प्रचंड व्यासंगातून त्यांना एक गोष्ट सतत जाणवली होती की मानवी जीवनाच्या सर्वांगीण सुखाचा सर्वात निर्दोष विचार भारतीय संस्कृतीतच आढळतो. पण पराभव प्रचुर इतिहासामुळे, गुलामीच्या संस्कारामुळे आणि मौलिक अध्ययनाच्या अभावी या देशातील युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच उज्ज्वल परंपरेची हेटाळणी करत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या भाषण लेखनाचा सर्वात महत्त्वाचा रोग आपल्या प्राचीन वाङ्मयांबद्दल निर्माण झालेले गैरसमज घालवून त्यांचं शुद्ध, बुद्धिनिष्ठ, सर्वहितकारक आणि प्रांजळ स्वरूप लोकांच्या पुढे मांडून या वाङ्मयांबद्दल डोळस आस्था निर्माण करण्याकडेच राहिला. सांस्कृतिक विचारसरणीवर आघात करणारे काहीही दृष्टीस पडलं तरीही आप्पा त्याचा पूर्ण शक्तिनिशी तत्परतेने प्रतिकारच करीत असत. श्री खैर यांनी भगवद्गीता एका कृष्णाने सांगितलेली नसून 2-3 वेळा तीत आणखीन भर टाकण्यात आलेली आहे असा सिद्धांत प्रतिपादणारे मूळ गीतेचा शोध हे पुस्तक लिहिलं आहे. आप्पांनी त्याचं समूळ खंडन करणारा लेख त्वरितच त्यांच्या घरी पोचवला. श्री आनंद साधले, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, पेंडसे इत्यादी लेखकांनी महाभारताबद्दल केलेल्या विकृत लिखाणाचा सर्व पुराव्यानिशी सप्रमाण खरपूस समाचार ते घेत असत. पण एकही असभ्य उद्गार न काढता आप्पांनी लिहिलेलंच महाभारताचं वास्तव्य दर्शन हे तर महाभारताच्या भावी वक्त्यांसाठी अमोल पाथेय ठरावं इतकं सकस लेखन आहे. प्रख्यात लेखक आणि समीक्षक श्री म माटे यांनी लिहिलेल्या भारताला गीतेचे ठिगळ या लेखाचं सडेतोड खंडन त्यांच्या उपस्थितीतच करावं हा स्पष्ट वक्तेपणा प्रत्येक संस्कृती रक्षकात आला तर काय बहार येईल. बुद्धिमत्तेबरोबर तर्क कवचकुंडलांसारखाच येतोच तो. तर्क म्हणून वाईट नाही आहे, तो कोणासाठी राबतो त्यावर ते अवलंबून आहे. तो जर शास्त्रासाठी राबत असेल तर तर्क चांगला आहे, आणि तो जर स्वतःला शाणा समजून शास्त्राच्या विध्वंसासाठी सिद्ध झाला असेल तर त्याच्या इतकं वाईट काहीही नाही. अडाणी माणसं 100 पट बरी हो, पण अशी विध्वंसक तार्किक माणसं आहेत ना, ती जिथे भेटतील तिथे त्यांना ठोकलं पाहिजे असं आप्पांनी गीता प्रवचनात केवळ म्हटलेलं नाही आहे, तर एकाग्र अभ्यासाच्या बळावर त्यांनी स्वतः ते आचरूनही दाखवलेलं आहे. पण अशा प्रकारे वादविवादपटू दार्शनिकांच्या प्रखर बुद्धीने आणि सडेतोड प्रतिपादन करणारे आप्पा किती कोमल हृदयाचे संत कवी होते हे कळण्यासाठी त्यांच्या काव्यविश्वाकडे वळावं लागेल. आप्पांची श्रीकृष्ण कथामृत ही रसाळ आणि सुबोध महाकाव्य रचना प्रसाद, माधुर्य, ओज आणि भक्तिरस यांनी परिपूर्ण असून त्यात शांतरसाच्या घरी सर्वच रसांचा पाहुणचार झालेला दिसतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर तत्त्वज्ञ गुरुवर्य श्री रानडे यांनी या काव्यग्रंथाच्या प्रस्तावनेतच म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण कथामृत हे काव्य आधुनिक काव्याचा एक चांगला नमुना आहे. त्यांच्या या काव्यकृतीवरून ते श्रीकृष्ण भक्तीने रंगलेले आहेत हे सिद्ध होत आहे. अध्यात्म मार्गात परमात्म्याचं भक्तिपर कीर्तन करणं यासारखं दुसरं कोणतंही कार्य महत्त्वाचं समजलं जात नाही. ही कथा अत्यंत गोड झाली आहे, म्हणून या पुस्तकाला दिलेलं श्रीकृष्ण कथामृत हे नाव यथार्थ आहे. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 3 मध्ये ऐकणार आहोत.